नाशिक शहरात गणेश शिंदे नावाचा एक रिक्षा चालक राहत होता. गणेश खूप गरीब होता. दिवसभर रिक्षा चालवून जे मिळेल त्यावर त्याचा संसार चालायचा. घरी वृद्ध आई होती, पत्नी होती आणि 10 वर्षाची मुलगी गौरी होती. गौरी खूप हुशार होती. तिचं स्वप्न डॉक्टर बनण्याचं होतं. पण घरची परिस्थिती खूपच बिकट होती. एक दिवस गौरीची शाळेची फी भरण्याची शेवटची तारीख होती. फी होती 15,000 रुपये. गणेशकडे मात्र फक्त 2,000 रुपये होते. रात्रभर तो झोपू शकला नाही. देवा, माझ्या मुलीचं शिक्षण थांबू देऊ नको. सकाळी तो महादेवाच्या मंदिरात गेला. महादेवांसमोर हात जोडून तो रडू लागला. महादेव, मी कधी कुणाचं वाईट केलं नाही. माझ्या मुलीचं स्वप्न मोडू नका. दर्शन करून तो बाहेर आला. मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली उतरत असताना त्याच्या नजरेस एक काळं पाकीट सापडलं. त्याने आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. त्याने पाकीट उचललं. आत काय आहे ते पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पाकिटात तब्बल 50,000 रुपये होते. गणेशच्या हातपायांना घाम फुटला. त्याच्या डोळ्यासमोर गौरीचा चेहरा आला. शाळेची फी, घराचं भाडं, आईची औषधं, सगळ्या अडचणी एका क्षणात संपणार होत्या. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनात दुसरा विचार आला. हे पैसे माझे नाहीत. ज्याचे आहेत तो किती चिंतेत असेल. त्याच्या मनात संघर्ष सुरू झाला. एक आवाज म्हणत होता, महादेवानीच पाठवलेलं हे पैसे. दुसरा आवाज म्हणत होता, नाही, हे परीक्षा आहे. गणेश बराच वेळ मंदिराच्या पायऱ्यांवर बसून राहिला. शेवटी त्याने एक निर्णय घेतला. तो निर्णय त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा होता. त्याने पाकीट खिशात ठेवलं आणि सरळ जवळच्या पोलीस स्टेशनकडे निघाला. पण त्याला कल्पनाही नव्हती की त्या पाकिटाचा मालक कोण आहे आणि ते पाकीट परत केल्यानंतर महादेव त्याला कसा आशीर्वाद देणार होते, ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. गणेशने पाकीट घट्ट पकडलं आणि थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याच्या मनात अजूनही संघर्ष सुरू होता. 50,000 रुपये, त्याच्यासाठी ती रक्कम खूप मोठी रक्कम होती. त्या पैशांनी गौरीची फी भरली गेली असती, आईची औषधं आली असती, घराचं थकीत भाडं भरलं गेलं असतं. पण तरीही त्याने प्रामाणिकपणाचा मार्ग निवडला होता. पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी ऑफिसर बसला होता. काय काम आहे? गणेशने पाकीट टेबलावर ठेवलं. साहेब, हे मला महादेवाच्या मंदिराजवळ सापडलं. कोणाचं तरी हरवलं असावं. पोलीस अधिकारी आश्चर्यचकित झाला. आजच्या काळात लोक 1,000 रुपये सापडले तरी ठेवून घेतात आणि हा माणूस 50,000 रुपये देऊन स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये आला. अधिकाऱ्याने पाकीट उघडलं. आत पैसे होते, काही महत्त्वाची कागदपत्र होती आणि एक ओळखपत्र होतं. ते पाहताच अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. अरे, हे तर संजय अग्रवाल यांचं पाकीट आहे. गणेशला हे नाव माहीत नव्हतं, पण संपूर्ण शहर त्या नावाला ओळखत होतं. संजय अग्रवाल शहरातील सर्वात मोठ्या बिल्डरांपैकी एक होता. कोट्यवधींचा व्यवसाय, मोठं नाव, मोठी प्रतिष्ठा. अधिकाऱ्याने लगेच त्यांना फोन केला. फोन लागताच समोरून घाबरलेला आवाज आला. साहेब, माझं पाकीट मिळालं का? हो, आणि ते एका प्रामाणिक माणसामुळे मिळालं. सुमारे अर्ध्या तासात संजय अग्रवाल स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. पाकीट पाहताच त्याच्या डोळ्यात आनंद चमकला. हेच आहे. देवाचे लाख लाख आभार. त्यांनी पाकीट उघडून पाहिलं. सगळे पैसे सुरक्षित होते. एकही रुपया कमी नव्हता. ते गणेशकडे वळले. भाऊ, तू कोण आहेस? गणेशने नम्रपणे उत्तर दिलं. मी रिक्षा चालवतो. मंदिराजवळ पाकीट सापडलं म्हणून आणून दिलं. संजय काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिले. त्यांना विश्वासच बसत नव्हता, कारण आजकाल इतका प्रामाणिक माणूस मिळणं दुर्मिळ होतं. त्यांनी खिशातून 10,000 रुपये काढले आणि गणेशकडे पुढे केले. हे बक्षीस. गणेश दचकला. नको साहेब, मी माझं कर्तव्य केलं, पैसे घेण्यासाठी नाही. पोलीस अधिकारीसुद्धा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होता. संजय पुन्हा म्हणाले, घे ना भाऊ, तुझ्यामुळे माझं मोठं नुकसान वाचलं. पण गणेशने नम्रपणे नकार दिला. माझी मुलगी मला रोज एकच गोष्ट शिकवते, बाबा, चुकीचे पैसे कधी घरी आणू नका.
हे ऐकताच संजयच्या डोळ्यात आदर दिसू लागला. तेव्हा अचानक पोलीस स्टेशनच्या बाहेरून गणेशचा फोन वाजला. फोन त्याच्या पत्नीचा होता. गणेशने फोन उचलला आणि पुढच्या क्षणी त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. काय? कधी? मी लगेच येतो. फोन ठेवताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले. संजय घाबरले. काय झालं? गणेशचा आवाज थरथरत होता. माझी मुलगी गौरी, ती शाळेत बेशुद्ध पडली आहे. तिला हॉस्पिटलमध्ये नेलंय. हे ऐकताच गणेश धावतच बाहेर पडला. संजयही त्याच्या मागे निघाले, कारण त्यांना माहीत नव्हतं की आज महादेवांनी त्यांची आणि गणेशची भेट एका मोठ्या कारणासाठी घडवून आणली होती. आणि हॉस्पिटलमध्ये उघड होणारं सत्य दोघांचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होतं. गणेश आणि संजय अग्रवाल घाईघाईने हॉस्पिटलमध्ये पोचले. गणेशच्या छातीत धडधड सुरू होती. मनात हजारो भीतींचे विचार होते. माझ्या गौरीला काही होणार तर नाही ना? हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये त्याची पत्नी सुनीता रडत उभी होती. गणेश तिला पाहताच धावत गेला. गौरी कुठे आहे? सुनीताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. डॉक्टर तपासणी करत आहे. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. गणेशचं हृदय अक्षरशः थांबलं. डॉक्टर, माझी मुलगी ठीक आहे ना? डॉक्टरांनी दीर्घ श्वास घेतला. सध्या धोका नाही, पण काही चाचण्या केल्या आहेत. रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट सांगता येईल. गणेश आणि सुनीता पूर्ण रात्र हॉस्पिटलमध्ये बसून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी रिपोर्ट आले. डॉक्टरांनी दोघांना कॅबिनमध्ये बोलवलं. त्यांच्या आवाजात गंभीरता होती. तुमच्या मुलीला हृदयाच्या जन्मजात एक समस्या आहे. आतापर्यंत ती लपून राहिली होती, पण आता उपचार करणं गरजेचं आहे. हे ऐकताच गणेशच्या डोळ्यात अंधार दाटला. डॉक्टर, खर्च किती येईल? डॉक्टर काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, ऑपरेशन आणि उपचार मिळून साधारण 5 लाख रुपये. हे ऐकताच गणेशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्याकडे 5,000 रुपये नव्हते. 5 लाख रुपये कुठून आणणार? तो खुर्चीत बसून रडू लागला. सुनीताही ढसाढसा रडत होती. त्याचवेळी दरवाजा उघडला. आत संजय अग्रवाल आले. त्यांनी सगळं ऐकलं होतं. काही क्षण ते शांत उभे राहिले. मग त्यांनी डॉक्टरकडे पाहिलं. ऑपरेशन कधी करायचं? डॉक्टर म्हणाले, जितक्या लवकर तितकं चांगलं. संजयने लगेच उत्तर दिलं, मग तयारी सुरू करा. संपूर्ण खर्च मी करतो. हे ऐकताच खोलीत शांतता पसरली. गणेशला विश्वासच बसत नव्हता. साहेब, नाही, मी इतका मोठा उपकार घेऊ शकत नाही. संजय त्याच्या जवळ आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, हे उपकार नाहीत. आज जर तू माझं पाकीट स्वतःकडे ठेवलं असतंस तर मला कधीच कळलं नसतं की या शहरात इतका प्रामाणिक माणूस आहे. महादेवांनी मला खूप पैसा दिला आहे, पण आज पहिल्यांदा मला तो योग्य ठिकाणी वापरण्याची संधी दिली आहे. गणेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने संजयचे हात धरले. साहेब, मी आयुष्यभर तुमचे ऋण फेडू शकणार नाही. संजय हलकसा हसले. माझं ऋण फेडायचं असेल तर गौरीला मोठं करा. तिचं डॉक्टर बनायचं स्वप्न पूर्ण करा. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. पण कथा इथे संपत नव्हती, कारण ऑपरेशनच्या आदल्या दिवशी डॉक्टरांना एक असा रिपोर्ट मिळाला ज्यामुळे सगळंच हादरून जाणार होतं. आणि संजय अग्रवाल यांचा या कुटुंबाशी असलेला एक जुना संबंध उघड होणार होता. गौरीच्या ऑपरेशनची तयारी सुरू झाली. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची टीम कामाला लागली होती. गणेश आणि सुनीता सतत महादेवाचा जप करत होते. संजय अग्रवालही दररोज हॉस्पिटलमध्ये येत होते. गौरी आता त्यांना संजय काका म्हणू लागली होती. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी डॉक्टर काही अंतिम चाचण्या करत होते. तेवढ्यात एक रिपोर्ट पाहून डॉक्टरांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांनी पुन्हा रिपोर्ट तपासला. मग दुसऱ्यांदा पाहिला, कारण त्यांना काहीतरी विचित्र दिसलं होतं. डॉक्टरांनी ताबडतोब संजय अग्रवालला बोलवलं. सर, कृपया माझ्या कॅबिनमध्ये या. संजय आत गेले. डॉक्टरांनी एक फाईल त्यांच्या समोर ठेवली. सर, तुम्हाला या वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे. विचारा.
25 वर्षापूर्वी तुमच्या कुटुंबात काही मोठी घटना घडली होती का? हे ऐकताच संजयचा चेहरा बदलला. त्याच्यासमोर भूतकाळ उभा राहिला. 25 वर्षापूर्वी त्यांचा लहान भाऊ विनय घर सोडून गेला होता. घरात मोठं भांडण झालं होतं. वडिलांच्या रागामुळे तो घरातून निघून गेला होता आणि त्यानंतर तो पुन्हा कधीच परत आला नव्हता. संपूर्ण कुटुंबाने त्याचा खूप शोध घेतला, पण काहीच पत्ता लागला नाही. काही वर्षांनी सगळ्यांनी तो आता हयात नसेल असंच गृहीत धरलं. डॉक्टर शांतपणे म्हणाले, सर, मला वाटलं मला वाटलं ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गौरीच्या वैद्यकीय इतिहासाची चौकशी करताना आम्ही काही कागदपत्र पाहिली. त्यामध्ये तिच्या आजोबाचं नाव आहे. डॉक्टरांनी एक कागद त्यांच्या समोर सरकवला. ते नाव पाहताच संजयच्या हातातून फाईल खाली पडली, कारण त्या कागदावर लिहिलं होतं विनय अग्रवाल. संजयच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचा हरवलेला भाऊ, ज्याचा ते 25 वर्षापासून शोध घेत होते, तोच गणेशचा वडील होता. आणि गौरी त्यांच्या स्वतःच्या भावाची नात होती. म्हणजेच ती त्यांचीही रक्ताची नात होती. संजय काही क्षण बोलूच शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यासमोर गणेशचा साधा चेहरा उभा राहिला, ज्याने 50,000 रुपयाचं पाकिट प्रामाणिकपणे परत केलं होतं. आणि त्याच गणेशशी त्यांचं रक्ताचं नातं निघालं. त्या संध्याकाळी संजय गणेश जवळ आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. गणेश, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. गणेश घाबरला. सगळं ठीक आहे ना साहेब? संजयने थरथरत्या आवाजात विचारलं. तुझ्या वडिलाचं नाव विनय होतं का? हे ऐकताच गणेश स्तब्ध झाला. हो. पण तुम्हाला कसं माहीत? पुढच्या क्षणी संजयने त्याला मिठी मारली आणि रडत म्हणाले, कारण मी तुझा काका आहे गणेश. त्या क्षणी हॉस्पिटलच्या त्या खोलीत उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. महादेवांनी हरवलेलं नातं पुन्हा एकत्र आणलं होतं. पण अजून सर्वात भावनिक क्षण बाकी होता, गौरीचं ऑपरेशन. आणि त्या ऑपरेशनची थिएटरच्या बाहेर घडणारी अशी घटना जी संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होती. संजय अग्रवाल आणि गणेश एकमेकांसमोर उभे होते. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. वर्षानुवर्ष हरवलेलं नातं आज पुन्हा जुळलं होतं. गणेशला अजूनही विश्वास बसत नव्हता. ज्यांना तो आजपर्यंत फक्त एक श्रीमंत उद्योगपती समजत होता, तेच त्याचे सख्खे काका निघाले होते. संजयने गणेशचा हात हातात घेतला. बाळा, जर त्या दिवशी तू पाकिट परत केलं नसतंस तर कदाचित आपण कधीच भेटलो नसतो. महादेवांनी तुला माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच हा मार्ग निवडला असावा. गणेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला त्याच्या दिवंगत वडिलांची आठवण झाली. जर ते आज जिवंत असते तर किती आनंद झाला असता. तेवढ्यात डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. सगळ्यांचे श्वास रोखले गेले. गणेश, सुनीता आणि संजय धावतच डॉक्टरांकडे आले. डॉक्टर, गौरी कशी आहे? डॉक्टरांच्या चेहऱ्यावर हसू होतं. ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झालं आहे. गौरी आता धोक्याबाहेर आहे. हे ऐकताच गणेश आणि सुनीता रडू लागले. त्यांनी हात जोडून महादेवाचे आभार मानले. संजयच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते. काही वेळाने गौरीला शुद्ध आली. तिने हळूहळू डोळे उघडले. समोर तिचे आईवडील उभे होते आणि बाजूला संजय. गौरी हसत म्हणाली, संजय काका, मी डॉक्टर होणार ना? संजयने तिच्या कपाळावर हात ठेवला. फक्त डॉक्टरच नाही, तू खूप मोठी डॉक्टर होणार. आणि आता तुझ्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी माझी. गौरीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. काही महिन्यांनी ती पूर्णपणे बरी झाली. पुन्हा शाळेत जाऊ लागली आणि अभ्यासात नेहमीप्रमाणे पहिली येऊ लागली. संजयने गणेश आणि त्याच्या कुटुंबाला आपल्या आयुष्याचं कायमचं स्थान दिलं. हरवलेलं एक कुटुंब पुन्हा एकत्र आलं. एक दिवस संजय आणि गणेश पुन्हा त्या महादेवाच्या मंदिरात गेले, जिथे ही संपूर्ण कथा सुरू झाली होती, जिथे ते पाकिट सापडलं होतं. दोघेही महादेवांसमोर उभे राहिले. संजय शांतपणे म्हणाले, महादेव, माझं पाकिट हरवलं नव्हतं. तुम्ही मला माझं कुटुंब परत मिळवून देण्यासाठी ते हरवू दिलं होतं. गणेश हसला.
कारण त्यालाही आता समजलं होतं. त्या दिवशी मंदिराच्या पायऱ्यावर त्याला पाकीट फक्त सापडलं नव्हतं, त्याला त्याचं नशीब सापडलं होतं. त्याला त्याचं आयुष्य हरवलेलं कुटुंब सापडलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या प्रामाणिकपणाचं फळ सापडलं होतं. महादेवाच्या मूर्तीसमोर उभा राहून तो मनात म्हणाला, देवा, त्या दिवशी माझ्याकडे 2 मार्ग होते. एका चुकीचा एक चुकीचा, एक योग्य. मी योग्य मार्ग निवडला आणि तुम्ही मला माझ्या कल्पनेपलीकडचं बक्षीस दिलंत. त्या दिवशी मंदिरातील घंटा वाजत होत्या. धुपांचा सुगंध दरवळत होता आणि 2 कुटुंबाच्या आयुष्यात महादेवाने पुन्हा आनंद भरून टाकला होता. कथेचा बोध: प्रामाणिकपणाचा मार्ग कधीकधी कठीण वाटतो, पण शेवटी त्याच मार्गावर देवाची कृपा आणि खरा आनंद मिळतो. चुकीच्या मार्गाने मिळालेला पैसा क्षणिक असतो, पण योग्य कर्माने मिळालेलं फळ आयुष्यभर साथ देते.